नमस्कार, ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत। आज 15 जून। आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या भागात। 15 जून 1947 रोजी काँग्रेसने नवी दिल्लीतील अधिवेशनात देशाच्या फाळणीला मान्यता दिली। ब्रिटिश भारताच्या फाळणीसाठी मंजूर झालेल्या योजनेला माउंटबॅटन प्लॅन असं नाव देण्यात आलं। ही योजना 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आली, परंतु भारतीय नेत्यांनी 15 जून 1947 रोजी त्यास मान्यता दिली। या योजनेअंतर्गत अखंड भारताचं भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला। ही विभागणी धार्मिक आधारावर झाली, ज्यामध्ये हिंदू बहुसंख्य क्षेत्र भारत आणि मुस्लिम बहुसंख्य क्षेत्र पाकिस्तान म्हणून विभागले गेले। त्यावेळी भारताचे शेवटचे व्हाईसरॉय असलेले लॉर्ड माउंटबॅटन यांनी ही योजना जाहीर केली होती। यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले आणि दोन्ही देशांची औपचारिक फाळणी झाली। फाळणीच्या काळात लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं। मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला, ज्यात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला। असं म्हटलं जातं की इतिहासातील हे सर्वात मोठं स्थानांतरण होतं, कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये 1.5 ते 2 कोटी लोक विस्थापित झाले होते। 15 जून 1999 रोजी मेजर अजय सिंह जसरोटिया यांनी कारगिल युद्धात 6 जवानांचे प्राण वाचवताना हौतात्म्य पत्करले। कारगिल युद्धादरम्यान 17,000 फूट उंच तोलोलिंग शिखर पाकिस्तानी लष्करानं ताब्यात घेऊन भारतीय लष्करावर सातत्याने गोळीबार सुरू केला। जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या तुकडीचं नेतृत्व करणारे मेजर अजय यांना तोलोलिंग डोंगर रांगांमधील पॉइंट 5140 पुन्हा ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली, पण पाकिस्तानने पुढे जात असलेल्या या तुकडीवर जोरदार गोळीबार सुरू केला। पाकिस्तानी बाजूकडून गोळीबार सुरूच राहिला, पण भारतीय सैनिक न डगमगता पुढे सरकत राहिले। या दरम्यान एका तोफगोळ्याचा स्फोट झाल्याने मेजर अजय सिंग यांच्या टीमचे 6 जवान जखमी झाले। आपल्या जीवाची पर्वा न करता मेजर जसरोटिया यांनी जखमी सैनिकांना पाठीवर बसवून सुरक्षित स्थळी नेण्यास सुरुवात केली। दरम्यान त्यांच्या जवळील एक तोफगोळा पडून स्फोट झाला आणि त्यात ते गंभीर जखमी झाले आणि जास्त रक्तस्राव झाल्याने मेजर अजय हुतात्मा झाले। युद्धादरम्यान त्यांच्या अदम्य साहस, शौर्य आणि कुशल नेतृत्वासाठी त्यांना मरणोत्तर सेना पदक देण्यात आले। अण्णा हजारे यांचा जन्म 15 जून 1937 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जवळील भिंगार शहरात झाला। भ्रष्टाचाराविरुद्ध चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी आपण सगळेच त्यांना ओळखतो। अण्णा हजारे यांचं खरं नाव किसन बाबूराव हजारे आहे। सामाजिक कार्यात येण्यापूर्वी अण्णा भारतीय लष्करी सेवेत होते। अण्णा 1963 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले। अण्णांनी भारतीय सैन्यात सुमारे 15 वर्ष सेवा केली। यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली। 5 एप्रिल 2011 रोजी अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उपोषण केलं। त्यांच्या आमरण उपोषणाला देशभरातील पक्ष आणि नेत्यांनी पाठिंबा दिला होता। लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारनं समिती स्थापन करावी अशी त्यांची मागणी होती। त्यांची मागणी मान्य करून तत्कालीन काँग्रेस सरकारनं उपोषणाच्या 5व्या दिवशी म्हणजेच 9 एप्रिल रोजी याबाबत अधिसूचना जारी केली। त्यानंतर अण्णांनी एका लहान मुलीच्या हातून लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडलं। तारकनाथ दास यांचा जन्म 15 जून 1884 रोजी पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यात झाला। तारकनाथ हे भारतातील प्रसिद्ध क्रांतिकारकांपैकी एक होते। अरविंदो घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि चित्तरंजन दास हे त्यांचे जवळचे मित्र। क्रांतिकारी कार्यामुळे तारकनाथ दास यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं। नंतर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि PhD पदवी मिळवली आणि कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक झाले। पण दरम्यानच्या काळात क्रांतिकारक जतींद्रनाथ मुखर्जी यांच्या सल्ल्याने तारकनाथ दास अनुशीलन समितीचे सक्रिय सदस्य झाले। अनुशीलन समिती ही एक गुप्त संघटना होती, जी पश्चिम बंगालमधून चालवली जात होती। या संघटनेनं भारतातील स्वातंत्र्य लढ्यादरम्यान ब्रिटिशांविरुद्ध
क्रांतिकारी हिंसाचाराचा गुप्तपणे प्रचार केला. तारकनाथ दास यांच्यावर अमेरिकेत क्रांतिकार्यात सहभाग असल्याबद्दल खटला भरण्यात आला, जिथे त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर तारकनाथ यांनी भारताबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या संस्था स्थापन केल्या. 1952 मध्ये ते भारतात आले आणि त्यांनी कोलकात्याला विवेकानंद सोसायटीची स्थापना केली. 15 जून 1896 रोजी जपानमध्ये भूकंप आणि त्यानंतर सुनामी आली, ज्यामध्ये 26,000 लोकांचा मृत्यू झाला. जपानच्या ईशान्य किनाऱ्यावरील होन्शूच्या सानरिकू किनाऱ्याजवळ 8.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपानंतर 35 मिनिटांनी भयानक सुनामी आली. त्याच्या लाटा अतिशय धोकादायक होत्या आणि पहिल्या लाटेनंतर 5 मिनिटांनी दुसरी प्रचंड लाट ही किनाऱ्यावर आदळली. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर 125 फूट उंचीच्या लाटा किनाऱ्यावर आल्याचे सांगण्यात आले. ही सुनामी इतकी धोकादायक होती की तिच्या मार्गातील सर्व काही नष्ट झाले. या सुनामीत 26,000 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 9,000 घरे जमीनदोस्त झाली. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.